सन्माननीय व्यासपीठ, मी सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणार नाही, परंतु ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी मी दोन शब्द या ठिकाणी सांगेन आणि त्यानंतर मी जी काही आपण नव्याने श्रमजीवी विद्यार्थी संघटनेची आज घोषणा करणार आहोत त्याची संकल्पना या ठिकाणी मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करेन। मी भाऊसाठी या ठिकाणी दोन शब्द सांगते की भाऊ ही दोन अक्षरे, भाऊ ही दोन अक्षरे, पण या दोन अक्षरामुळे लाखोंच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला। भाऊ ही दोन अक्षरे, पण या दोन अक्षरामुळे भाऊमुळे लाखोंच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला। या दोन अक्षराशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे। भाऊ म्हणजे ऊर्जा, भाऊ म्हणजे ऊर्जा, भाऊ म्हणजे आनंदाचा झरा, भाऊ म्हणजे प्रेम, भाऊ म्हणजे प्रेम, भाऊ म्हणजे साने गुरुजींचं वात्सल्य, भाऊ म्हणजे कडवा संघर्ष, भाऊ म्हणजे एस.एम. जोशींची तत्वनिष्ठा, भाऊ म्हणजे महात्मा गांधीची अहिंसा, भाऊ म्हणजे संघटनेची वाहणारी अदृश्य शक्ती, भाऊ म्हणजे उसगाव डोंगरीचं चैतन्य। संघटना आमच्या रक्तात आणि भाऊ आमच्या हृदयात। मी भाऊ तुम्हाला मनापासून आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो। आणि मागची गुरुपौर्णिमा होती, जेव्हा मी या ठिकाणी बोलायला उभा राहिलो तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारला, ही पोराण होती त्यांची आसपास अशी सगळी होती ना, त्यांना सगळ्यांना विचारला का भाऊंचा वाढदिवस फार जवळ येलेला आहे तर आपल्याला भाऊंना काहीतरी भेट द्यायला लागेल, तर भेट द्यायची तर काय द्यायची असा जेव्हा विचारला तर तेही मला सांगलं का तू सांग ना काय द्यायची, तर पैसे द्या तर एवढी आपले काही शेट नाही, बरोबर ना, तर काहीतरी भाऊला दिला पाहिजे। आणि मग सगळ्यांनी सांगला का गणेश बोलत असताना सांगत होता का फार वाईट संघ आश्रमशाळेंची परिस्थिती, तर नुसती आश्रमशाळेंचीच परिस्थिती नाही वाईट, तर सगळेच म्हणजे आदिवासीही शिकायचाच नाही, गरीबही शिकायचाच नाही अशी ती परिस्थिती ना। मग मी सांगला का भाऊ तुम्हाला आम्ही तुमच्या वाढदिवसाला आमची मोठ्यांची जशी संघटना आहे ना तशी बारक्यांची म्हणजे शाळेत जाणारे विद्यार्थी हवं, कॉलेजला जाणारं हवं, पोलीस ट्रेनिंगला जाणारं हवं, MPSC करणारं हवं, जथ पुन्हा शिकत त्यांची संघटना बांधून आणि तुमच्या वाढदिवसाला आम्ही भेट देवाना मला सांगाय फार बेस वाटतात। माझ्या समोर जी सगळी पैशाला हा बारके पोरा भाऊ तुम्हाला बेस वाटेल हवा यांना सगळ्यांना नांगून, पण हा जो विचार कशा आला तर गणेशनी सांगा कावल्याच्या आश्रमशाळेत गेलो विक्रमगडचे ना, 12वीचा सायन्स सांगत तसं कॉलेज सुरू करेल कशा तर पोरांना लांब जायला लागे, वसईला जायला लागे, विराला जायला, शहरात जायला एवढा काय त्यांच्या आसपास का पैसे नाही, तर सांगत सायन्स कॉलेज सांगत तसं तालुक्याला कावल्याच्या आश्रमशाळेत ना। पोरांना विचारला का तुम्हाला किती शिक्षक, 2.5 महिने झाले सांगा कॉलेज होऊन एकहून नाही सांगा शिक्षक, सायन्सला तर सायन्सला एकहून नाही शिक्षक, तर आपली पोरा कशी शिकतील याच्यावर आम्ही विचार केला ना। मला तुम्हाला सांगायचं इंग्रज संघ होतं तेव्हा आपल्या देशावर राज्य केलं सांगा 150 वर्षांना, मग कसा तरी करून त्याला पलव इंग्रज आणलं, फार जण लढलं, मग गांधीजी हुन लढला, भगतसिंग हुन लढला ना, फासावर पण गेला ना। तुमच्यासारखा बारकाच 16 वर्षाचा त्याचं नाव काय शिरीष कुमार नंदुरबारचा ना, तर त्यांनी छातीवर गोळ्या घेतल्या, तो असा नाही सांगला त्यांनी की बारीक होता कशा मी लढू, आसपास लढतील ना मोठी लढतील, तर त्यांनी गोळी घेतली ना, तो तसं मरण पावला। असं फार जण लढलं ना, बिरसा मुंडाहून लढला माहित का नाही, नाग्या कातकरीहून लढला, राघोजी भांगराहून लढला, आणि त्यांनी सांगला का या जंगल जमीन आमचा आहे, आमची वास्ता आहे, तुमचा कोणाचा नाही, सरकारचा नाही का इंग्रजांचा पण नाही, आमचा आहे, कारण आम्ही सांभाळलाय ना। इंग्रज गेल्यानंतर त्यांनी फार स्वप्नाला गेली होती, सांगत का इंग्रज जातील ना सांग देश स्वतंत्र होईल तेव्हा आमच्या पोरांना चांगला शिक्षण मिळेल, नाची परिस्थिती नांगली तर काय
मागच्या आठवड्यात तुम्ही एक बातमी पाहिल का नाही, गडचिरोलीची, जथं निजत तथं साप आला ना, 6 पोरींना चावला तथं, तर त्यातल्या बिचारा आपल्या 3 पोरी तथंच मेल्या ना. 3 होत्या, त्यांना दवाखान्यात नेला. एक तर फारूच आजारी होतं, तिला हेलिकॉप्टरशी नागपूरला आणला ना, तथं बरा केला. म्हणजे आमचे पोरं हे काय असा मरायचा काय? एखाद्या पोरीला ऍडमिशन मिळलं, जवारची पायल डोके आपली ऍडमिशन मिळला, तर वसतिगृहात नाही ऍडमिशन मिळलं. रोज 15-16 किलोमीटर बिचारीला जायला लागत. सरकारने पास दिला, पण ते टाइमात गाडीच नाही. तर वैतागली बिचारी, रातच्या 8-9ला घरी जाय. कटाळली का मला नाही शिक्षण घेवायचं ना, माझ्या आसपासने एवढी स्वप्न नांगेल का, माझा पोरी शिकल ना, काहीतरी चांगलं ती सांगल. निराशा आली तिला ना. विचार केला की मग करू तर काय करू, मला नाही शिकवायचा ना, आसपासचं स्वप्न मला नाही पुरा करवायचा. ती कॉलेजला आली बिचारी ना. तुम्ही जेव्हा दाबोशाला जादेलो आता फार चांगला करेल दाबोसा. ते दाबोशा धबधब्यात जाताना तिकडं दुकानांना पेट्रोल विकायला, ती दुकानात गेली ना, तिने 1 लिटर पेट्रोल घेतला. ते दुकानदाराने विचारलं का बाई कशानेस, नाही ना आबाचे संग पेट्रोल गाडीत संग टाकाय संग नाही, तर आबाने सांगला का तू घेणे. ती घेऊन आली कॉलेजमध्ये, बाथरूम मध्ये गेली आणि त्या 1 लिटर पेट्रोल तिने डोक्यावर ओतला ना, पेटून घेतला ना, तथंच बिचारी मरण पावली. सांगा अजून अशा कधी पोरी आपल्या मरत होय, कधी पोरा मरत होय ना. त्याच्यासाठी आम्ही असा विचार केला सगळ्यांनी का काहीतरी केला पाहिजे. आपल्या पोरांना लढायला तयार केला पाहिजे. आपले नाही लढलो तर आपली पोरा नाही शिकायची. 1 लेवायचा संघ तेव्हा अंगठा घेतला, पण आता आपले नाही अंगठा दिला. आपल्या पोरांसाठी आपल्याला लढायला लागल. आपल्या पोरांना आपल्याला दिशा द्यायला लागेल का नाही. निवडणुका येतील तेवढ्या पुरी आपल्या जवळ येतील, त्याच्यानंतर आपले कोणहून अंगाई नाही. त्याची गोष्ट मी सांगू तुम्हाला की गेले 10 दिवसापूर्वी सुरतनी एक माहिती आणली आपल्याकडनं. सांगला का 2 महिने झालं जिल्हा परिषद शाळेला सांगा एकही पोराला सांगा दुपारचे जेवाय नाही मिळलं, पोषण आहारच सांग नाही मिळलं आपल्या सांगा शाळेत ना. जेव्हा माहिती काढली तेव्हा खरं सांग सरकारने 2-2.5 महिन्यात एकही शाळेला जिल्हा परिषदेचे त्या पोषण आहार दिलेला नाही. आपल्या सगळ्यांनी ठरवला ना, तुमच्यासारखे तुमच्यापैकी कोण कोण जातील नाही त्या आंदोलनात, टाटल्या वाजवत जातील का नाही रा, जातील ना, हे अर्थ बसेल ती मी मागेल. तर टाटल्या वाजवत गेली ना, सांगला का आम्हाला पोषण आहार नाही द्या, या टाटल्या तरी वाजवून सरकारला जागा करून दिजेल त्याला ना. टाटल्या वाजवल्या, अशा जोरात वाजवल्या ना, दुसरे दिवस तर सगळे शाळांवर त्या पोषण आहार पोहोचायला लागला. तर तसं मी पालघरला होतो तर पोरांना सांगला का तुम्ही फक्त ठाणेना पालघर जिल्ह्यातलीच पोरा भांडा का आम्हाला पोषण आहार मिळाला पाहिजे, पण तुम्ही जेव्हा जिंकाल तेव्हा सांग अख्खे महाराष्ट्राला तो पोषण आहार मिळाला. आणि त्याच्यासाठी मला छाती ठोकून तुम्हाला सांगायला बरं वाटत का संघटनेची पोरा लढली ना, अख्खे महाराष्ट्राला पोषण आहार मिळवून दिला. ही लढाई आपली सगळी त्या ठिकाणी केली. मला तुम्हाला सांगायचं आहे का आश्रम शाळेत जाऊ तर 1 वर्गात कोठी पोरा माहित आहे तुम्ही हवीस तर 90, 100, 120 तर वर्ग कोणाक मोठा होता, वर्गात पण बसत ना, दुसरी ते ओट्या बसत. आता इकडे काय बोलत ते तिकडे त्यांना आवाज होऊ नये. 10वी पर्यंत म्हणजे शाळा ना, वर्ग खोल्या 4च, मग 1 वर्गात 2-2, 3-3 बसवायची. तशी पोरं आपली शिकते. मे महिना आला तर पाणीच नाही, आमच्या मोठ्या मोठ्या पोरी ते नाही अंगलाय जात. तर एवढं वाईट आली आश्रम शाळेंचं. मला तुम्हाला सांगायचंय का मध्ये आपल्या एक सरकारला सगळे पत्रा पाठवली, लेटरा पाठवली, 2.5-2 लाख लेटरा तुमच्यासारखे पोराई लिहिली का 12वी पर्यंत आम्हाला नाही, आम्हाला 12वी पर्यंत म्हणजे 10वी पर्यंत नको, आम्हाला 12वी पर्यंत फुकट शिक्षण द्या ना, नुसता फुकट नाही तर दर्जेदार चांगला द्या. असा व्याट नको जसं आमची पोरा मरत काय उपाशी राहत काय, असं नको आम्हाला शिक्षण. तर आम्हाला चांगला शिक्षण द्या ना. 12वी पर्यंत कशा तर 12वी झाली का नर्सिंगला जाय मिळलं, 12वी झाला का पोलीस ट्रेनिंगला जाय मिळलं, 12वी झाला का सगळा पुढं काय 12वीच्या अगोदर काहीच नाही ना. तर आपल्याला 12वी पर्यंत शिक्षण द्या त्याची पत्रा पाठवली. तर आपल्याला सगळ्यांना पोरांना मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला कोणी नाही द्यायचं.
भगवान बिरसा मुंडांनी नाग्या कातकरींच्या स्वप्न पाहिजे, त्या स्वप्न पुरा करायचा हवा तर आपल्यापैकी प्रत्येकाने त्या वाचला पाहिजे की काय त्यांनी करेल होता. राघोजी भांगरांनी काय स्वप्न नांगेल होता, तर ही स्वप्न आपल्याला पुरी करायची होतं. आपल्याही आपल्यासाठी लढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आपण श्रमजीवी विद्यार्थी संघटनेची घोषणा करणार आहोत. सो या ठिकाणी आपण त्या सगळ्यांना श्रमजीवी विद्यार्थी संघटनेची घोषणा करून आजपासून भाऊंना आपले एक भेट देणार. मी जास्त नाही टाइम घे, कारण भाऊंचं ऐकायचं आहे. फक्त जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगन. आपल्या लाडक्या, आपल्या सर्वांच्या हक्काच्या आमदार सन्माननीय सोनूताई या ठिकाणी मी त्यांचं मनापासून आजच्या या ठिकाणी स्वागत करतो. आणि जाता जाता तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगा ना, मग थांबा, चालेल काय? ऐकाल ना रे? तर एकदा सांगा ना, आता पावसाला आहे तर नाही, पण उन्हाळ्याच्या डोंगर पेट्यात का नाही, तर आजचे दिसत ना, दिसाचे तर नाही दिसत. मला फार जोरात आग लागेल, कोण विझवाय नाही जाय, काही नाही. सगळी पाखरा बिखरा झाडावर बसून, एक पाखरू हे झाडावर तर 2-3 झाडावर, होली इथं, बोर्डिंगली तिथं, कावली इथं ना, चिड्या तिथं, अशी सगळी बसली. तर एक चिडी होती ना, एक चिडी ती काय कर, तिथं नई होती एक बारकीत, ते नईत पाणी होता, ती जाय ते नईत उतर ना, टोकीत पाणी घे ना, टोकीत पाणी घे ना, ते आग पेटेल त्याचे फार वर जाय ना, वर्षी त्या टाकून दे, एका ठेमे का नाही का माहित नाही, पण त्या टाकून दे ना, परत जाय ते नईत ना, परत ते टोकीत जरा पाणी घे ना, परत ते वरती आग पेटेल त्याचे वर जाईन, असं टोकीचे सोडून दे. तर सगळी पाखरा नांगत या येड्या एवढं सांगा काय काय करत होता. कावल्याला नाही रवला, कावल्याने विचारला त्याला, अगं चिडे, आपली चिडी सांगणार, अगं चिडे काय करस? अरे थोडी सांगा आग लागेल, पटकन सांग, तुला सांग झाक लागली तर तू मरशील त्याच्यात, तर कसे न खरं करस, तर गपचूप सांग बस नाही, सांग सगळी ना बसेल, बोर्डिंगली तिकडे बसेल, होली इकडे बसेल, कावली इकडे बसेल ना, सांग शारोंग तिकडे बसेल, तर कशाला सांग तू नाटका करत जा ना, सांग तू पण एखाद्या झाडावर बस, तू कधी ओढी आग लागेल, सांग विझल काय, ती सांग वेडी आहेस काय. तर ती चिडी हसली ना, काय सांगला नांगा, तिने असा सांगला का या आग सांगा ओढी सांगा आग लागेल ना, तर या आगीचा सांगा एखाद्या वेळेला सांग इतिहास लिहिला जाल ना, तर जेव्हा ये आगीचा इतिहास सांग लिहिला जाल, तेव्हा सांग असा लिहिला जाल का माझा इतिहास लिहिताना आग लाव, जे सांगा आग लाव त्यांच्यात माझा नाही सांगा नाव लिहायचा, जी सांगा आग विझवत ना त्याच्यात सांगा माझं नाव लिहिलं जातं. मला तुम्हाला सगळे पोरांना सांगायचं आहे का शिक्षणाच्या प्रश्नासाठी आपले एकत्र येईल लढू, आणि या लढाईचा जेव्हा इतिहास लिहिला जाल तेव्हा या इतिहासामध्ये गरिबांना, आपल्या गरिबांचे पोरांना चांगला शिक्षण मिळाला पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सगळी लढली, असा इतिहास लिहिला जाल ना, त्याच्यासाठी आपल्या श्रमजीवी विद्यार्थी संघटनेची घोषणा करणार. मी जास्त नाही टाइम घे ना, तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा दे ना, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दे ना, जिंदाबाद सगळ्यांना.